काय ग? भाजीला काय बनवणार आहेस? भाजीला बघा आज वांगी बनवणार आहे, हिरव्या मिरच्यातलं वांग आणि कोशिंबीर. आणि तू काय करतेय ह्याच्यामध्ये? अगं ह्यात पेपर ठेवलाय म्हणजे पाणी सुटून लाईट गेली तरी अच्छा, पाणी ह्याच्यामध्ये आकसून घेतय नाही का. एवढ्या भाज्या? हो, एवढ्या भाज्या बघ की. एवढ्या भाज्या कशाला आणल्या ते? एवढ्या सगळ्या भाज्या किरणच्या भावाने दिलेत, म्हणजे सुनाच्या भावाने, तुझ्या भाऊजाईच्या भावाने. त्यांचा भाजीचा धंदा आहे ना, त्याच्यामुळं मग त्यांनी एवढ्या सगळ्या भाज्या दिलेत बघा. हे काय आहे? ही आहे शिमला मिरची, म्हणजे ढोबळी मिरची बघा. ही काकडी बाजूला ठेवू. हे दिलंय कारलं. हे बघा, हे काय, त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात? टिंडे ना? टिंडे, ढेमस. अच्छा. आमच्या राणीनं भाजी केली ढेमशाची. हिंदीमध्ये टिंडे बोलतात वाटतं ना त्याला? काय माहिती काय बोलतात, पण आपण ढेमस बोलूया. आणि हे बघा भरीतसाठी वांगी. आणि ह्या काही इथं पण ही वांगी दिल्यात, काकडी, हा दोडका. हो, एवढ्या साऱ्या भाज्या. हो, आता संध्याकाळी करणार आहे हिरव्या मिरच्यातलं वांग. ह्या काही पण वांगी आहे ती. भरीत कर ना, भरीत वांग्याचं. हा, भरीतच करणार आहे. हे बघा, ही केळी. ही तर कच्ची आहेत. हा, हे जे वेफरस बनवायचंय केळाचं, कच्च्या केळाचं. आणि कोणाला येतं ते वेफर्स बनवता? सुनबाईला येते, किरणला बनवायला येतं ह्याचे वेफरस. आमच्या सुनाचं नाव किरण आहे, तर ती ह्याचं वेफरस बनवणार आहे. आणि तुम्हाला सांगते, ही आहे घोसाळं. तर घोसावळ्याची भाजी कोणी कोणी खाल्ले नक्की सांगा कमेंट करून. तर बघा, हे पोरीवाच्या वडिलांनी काकडी आणली रात्री येताना. नंतर बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, ह्याच्यात दिली भेंडी. ही पण जावच्या भावाने दिली. जावच्या नाही ग, सोन्याच्या भावाने. सोनाच्या भावाने दिली या, चुकून आलं जावं. आणि ह्या काही आहे तोंडली. तोंडली. तर ही तोंडली अशीच कच्ची खायची, छान लागतात. आणि जर कुणाच्या तोंडात आला असेल ना, तर तोंडल्याचा पाला म्हणा किंवा तोंडलं चावून खायचं, मग ते तोंडातलं जातंय, अशी आमची आई म्हणायची. मग आम्ही ते तोंडलंच खातो. आणि इकडं बघा, हे भोपळा, दुधी भोपळा. तर हे जे आम्ही बनवणार आहे भजी, कारण भाजी कोणी खात नाही, मग हे जे भजी बनवून खायची. तर हे जे बनवणार आहे भजी. अजून तुम्हाला दाखवते, एवढे सगळे टमाटे दिले. टमाटे पण छान आहेत, तुम्हाला दाखवते तोडून. हे बघा, हा तर सेम टमॅटोचा आकार आहे, जो पुस्तकामध्ये असतो, गोल गोल. हे 3 नाही 2 टमाटे वरणामध्ये टाकणार आहे. वरण एकच नंबर होईल बघा. आता हे टमाटे वरणात टाकणार आहे. त्याच्यानंतर बघा, हे आमच्या गौरीच्या पप्पाने आणली शेवग्याची शेंग, टमाटे आणि हे कोबी. पप्पांना माहितीच नव्हतं की ऑलरेडी भाजी आणलेली आहे. तिच्या पप्पाला काही माहिती नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये आहे बीट. तर मी आता हिला बीटाचा ज्यूस करून देते. इथे हिरवी मिरची. आणि ह्याच्यात काय आणलं असेल बरं? ह्याच्यामध्ये आणले फेवरेट कलमी आंबे. मम्मीला कलमी आंबे खूप आवडतात. म्हणजे आता कसं झालंय, पावसाळा चालू झालाय तरी आंबे भेटतात. हे कलमी आंबे आणले, मला खूप आवडतात. हे आणलेत बघा, 1 किलो आणलेत. हे दुपारी हिच्या पप्पांनी आणलेत, गौरीच्या पप्पांनी. मोठ्या पुरीचं नाव गौरी आहे, त्याच्यामुळे गौरीचे पप्पा म्हणायची सवय लागली. मग ही बारकी रुसती म्हणते माझ्या पप्पा का म्हणत नाही, गौरीचेच पप्पा का म्हणते प्रत्येक टायमाला. पण ते आता मोठी असल्यामुळे ती सवय लागली आहे तशी. आणि ही आहे आमची भाजीवाली मम्मी. तर चला, बाय.